पुन्हा एकदा मयूर फडके पंचांच्या डाव्या बाजूनं. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली लाईन आणि चांगल्या टप्प्यावर बॉल होता आणि या बॉलवर मात्र आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. चांगलं षटक अद्यापर्यंत मी म्हणेन राहिलंय. टीम या वेळेला नांदगाव संघासाठी गोमाता आई नंदादेवी नांदगाव संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कारण मयूर फडके एक चांगला गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी आपण सर्वच ठिकाणी पाहत असतो आणि काय त्याची गोलंदाजी, टप्पा चांगला, लाईन चांगली, या साऱ्या गोष्टी मिश्रण करणं हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. मयूरवर मोठे फटके मारणं हे कदाचित विनायक मी म्हणेन कठीण काम असतं आणि ते करतोय तो आणि तीच गोलंदाजी सुद्धा करतोय. चेंडू त्यानं टाकलेत. आता मात्र 5 बॉल. थोडीशी दुःखद घटना नांदगाव मध्ये पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने थोडासा उशीर झाला नांदगाव संघाला. या वेळेला सरळ बाटनं समोरच्या दिशेला संदीपा. बरीच वर्ष संदीपला आपण पाहिलंय. संदीपची फिल्डिंग डिपार्टमेंट खूप जबरदस्त आणि इथून मात्र 2 धावा जमवल्या या बॉलवर आणि या 2 मात्र टीमची धावसंख्या जोडली ती तब्बल 5 या अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. 5 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आदिती एंटरप्राइजेस टीम 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डीजे. गोलंदाज सज्ज मनीष फडकेला आपण पाहत आहे. मयूर यांचे बंधू. खोलामध्ये अडकलेला बॉल सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला परंतु त्या बॉलवर मात्र चांगली फिल्डिंग जयेश हातमोडे आणि मग त्यानंतरचा हा डॉट बॉल. मनीष गेल्या वर्षीचा आपण पाहिलं तर मालिकावीर, दहागाव प्रीमियर लीग मधील अव्वल स्थानी, कोणी आसपास त्याच्या नव्हतं. मग षटकार सिक्सर किंग असेल, त्यानंतर मग चौकार मोस्ट 4, या साऱ्या गोष्टी मालिकावीर फ्रीज आपण पाहिला होता आणि तोच खेळाडू आता गोलंदाजी करतोय. आमच्या सनीदादा कैकडी सुद्धा त्या संघामध्ये खेळतात. करंजाडे गाव आणि मग त्यांनी जो झेल टिपला तर त्यांच्यासाठी मग 1000 रुपयाचं पारितोषिक डाईव्ह लगावून झेल टिपायचं आहे संतोषजी चौधरी यांच्या माध्यमातून. आणखी एक हिंदीचा बुलंद आवाज रायगडामधील तारे गावचे आमच्या अमितजी पाटील सर यांचा इथे शुभागमन सहर्ष स्वागत असेल आपलं या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. 10 गाव म्हणण्यापेक्षा आता आणखी 5 गाव वाढली आहेत. पुढच्या वर्षी लोगो सुद्धा चेंज होताना पाहायला मिळेल आणि मग त्या गावांमध्ये सुद्धा आपण नक्कीच संघ, त्यांच्यासाठी टीम, या साऱ्या गोष्टी आपण नक्कीच करणार आहोत. परंतु पुढचा बॉल मनीष फडके याचा. मनीषाचा पुढचा बॉल, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सरळ मंचाच्या दिशेने येणारा जयेश हातमोडेच्या वरून खेळलेला फटका. ओर दी रोक, 4 धावीचा चौकार. चौकार पाहायला मिळाले. धावसंख्या आता षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या तब्बल आता 15 या अंकावर पाहायला मिळेल. 15 या वेळेला चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. गॅप शोधली आहे, 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत परंतु चेंडू काय होईल
इथून इनफिल्डला क्लिअर करतोय. अगदी कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन केली आहे आणि सिद्धांत म्हात्रेचा हा अगदी क्लासिकल ड्राईव्ह, अगदी 4 धावा. या 4 धावेनं टीमची धावसंख्या जोडली ती तब्बल 19 अंकावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 होत्या, आता मनीषनं खर्च केला 14 धावा. या वेळेला आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेग फिल्डर आहे तिथं पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं आता दुसरं दशक जोडलंय. 20 धावा स्कोर कार्डवर पूर्ण होत आहेत. 20 ऑन अ बोर्ड पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 1 आजच्या दिवसामधील मेगा फायनल. पहिल्या दिवसामध्ये रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे विजय गवंडी रत्नाकर गवंडी याचा संघ पाहायला मिळाला. सुपर 4 साठी क्वालिफाय झालाय. त्यानंतर मग कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये चिरोबा फायटर्स विश्वास पाटील ऋषी घरत यांचा संघ असेल. त्यानंतर मग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला डीजे रुपेश पारदी कर्णधार प्रथमला आपण पाहिलं असेल. या वेळेला स्लोवर पद्धतीचा बॉल रनचा प्रयत्न झालाय. चोरली जाईल का आणि सिंगलला डबल मध्ये तब्दिली. 2 धावा कंप्लीट आणि या 2 मात्र षटक इथून पूर्ण झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 11ची सरासरी तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 3 आणि त्यानंतर विकेट, म्हणजे 3 बॉल 3 धावात 2 विकेट होत्या. परंतु नंतरच्या आपण 9 चेंडूमध्ये पाहिल्या तर धावा आल्या तर तब्बल आपण पाहिल्या असतील त्या म्हणजे 19 धावा आल्या आणि जोडली ती 22 धावसंख्या. या वेळेला आपण पाहत आहे मयूर यांचा चांगला बॉल सावधतेने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. हर्षदला आपण पाहत आहे. मागच्या बॉलवर सुद्धा मिस फिल्डिंग, आता सुद्धा मिस फिल्डिंग. श्री शिवप्रतिष्ठान आपण पाहत आहे आमची पळसपे नरेंद्रजी बेडेकर यांचं इथे शुभागमन झालंय. एक खूप मोठा उत्सव शिवजयंती सोहळा त्या पळसपे गावामध्ये आपण साकार करत असतो आणि खूप मेहनत घेत असतात ते आमच्या नरेंद्रजी बेडेकर यांचं इथे शुभागमन. या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या समीर बेडेकर असतील, त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला इंटरनेट सुविधा मोफत पुरवली होती. आमचे प्रभाकर टकले यांचं इथे शुभागमन. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळलेला फटका. बॅट्समन होते या वेळेला पाहायला मिळते कुणाल मध्ये आणि त्याच्या बॅट मधून मात्र 4 धावा. इथून पार्टनरशिप पुढे जाताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जोडली ती तब्बल 29 धावा 29. नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हायचं आहे. AR वॉरियर्स कर्णधार राहुल बैकर आणि त्यांच्या बरोबर असेल तनिष 11 मैत्री 11 पळसपे संघ आणि कर्णधार वरद भगत. या वेळेला आपण पाहत आहे आणखी एक मिड विकेट मध्ये खेळला अलॉंग द कार्पेट. मनीष आहे चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाई दाखवली जाते आणि आणखी 2 धावा. इनिंग संपण्याआधी आपण इथे असणं महत्वाचं आहे आणि अन्यथा एखादा जो कर्णधार नसेल समोरचा असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल. लक्षात घ्या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल परंतु रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. आपण अंतिम दिवस राहुल बैकर सुद्धा इथे उपस्थित झालेत. AR वॉरियर्स संघाचे कर्णधार पाहायला मिळतील. तिसरं षटक मयूर फडके यांचा पाहायला मिळत आहे.
पहिलं 5 धावेचं पाहिलं दुसरं षटक. आता मात्र वैयक्तिक मयूर फडके पुन्हा एकदा. मयूर यांचा हा बॉल पाहायला मिळाला. थोडस लाईन आणि लेंथ खराब होती. बाहेर बॉल लेग साईडच्या दिशेनं 1+1 अशा 2 धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या. अवांतर आणि धावून अशा 2 धावेनं टीम पोहोचली आहे ती तब्बल 33 या अंकावर. 3-3 33 धावा स्कोर कार्डवर. असं वाटलं होतं उमेश सर की ज्या वेळेला सुरुवातीला जी झटके दिले त्यानंतर असं वाटलं की कदाचित धावा होतील की नाही, परंतु सिद्धांत मात्र एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, कला आहे आणि अगदी तो शांत आणि संयमाने खेळ करत असतो. पळसपी टीम साठी सुद्धा त्याचा खेळ सातत्यानं आपण पाहिला. यंदा सुद्धा फॉर्म मध्ये मालिकावीर सुद्धा त्याला मिळाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला संघाची जबाबदारी कशी सांभाळायची त्याला माहिती आणि तेच तो मैदानामध्ये दाखवतोय. परंतु ही पार्टनरशिप जी वाढती आहे तिला कुठेतरी ब्रेक थ्रू देणं, विकेट घेणं सुद्धा मी म्हणेन गोमाता नांदगाव टीम साठी महत्वाचं राहणार आहे. आणि मयूर फडके तो काम करण्यासाठी सज्ज सुद्धा असेल. पाहूया पुढचा बॉल. पुढच्या बॉलवर मात्र सज्ज झालाय. या वेळेला अगदी काय जबरदस्त ड्राईव्ह. मिस्टर 360 म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. राहुल बैकर यांचा शुभागमन. आमचे बंधू, खूप जवळचे मित्र, म्हणजे मित्राप्रमाणे बंधू सुद्धा मी म्हणू शकेन, कारण सातत्यानं खूप सपोर्ट त्यांचा राहिला आमच्यासाठी. या आपलं स्वागत. या बॉलवर मात्र 4 आणि या 4 न मात्र धावसंख्या 37 धावा. 37 ऑन अ बोर्ड. येणाऱ्या 31 आणि 1 तारखेला सुद्धा मोरे 11 पळसपे संघाची एक मोठी टुर्नामेंट असेल. 31 आणि 1 या 2 दिवसामध्ये 70,000 आणि 35,000 अशी रोख रकमेची पारितोषिक 2 असतील. 2 दिवसाची स्पर्धा. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पळसपे गावामध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धांतचं मानस होता, परंतु चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा 12वे खेळाडू. परंतु 3 षटकं पूर्ण झाली आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली ती तब्बल 37 धावा. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया नको संगीत नको, आपण स्वागत करूया. चला 12वे खेळाडू आपण जा पाणी घेऊन. हॅलो. व्यासपीठावरती आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. खऱ्या अर्थानं सीमेवरती लढणारे आमचे माजी सैनिक सन्माननीय भरतजी कर्णेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. 10 गाव प्रीमियर लीग. आणि खऱ्या अर्थानं सीमेवरती असतात म्हणून आपण कुठेतरी घरामध्ये व्यवस्थित झोपू शकतो आणि तेच खऱ्या अर्थानं भरतजी कर्णेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळते. नक्कीच आमचे सर्व कमिटी मेंबर्स मान्यवरांचं स्वागत करत असताना पाहायला मिळतात. 10 गाव प्रीमियर लीगचं शानदार पर्व आणि आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये बरेच मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आमचे मुख्य आयोजक शेखरजी पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं शुभागमन केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय नरेंद्रजी मेडेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करते मान्यवरांना आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय नरेंद्रजी मेडेकर साहेब. तो जरूर जाएंगे मैदान की तरफ जहां पर 3 ओवर के समाप्ति के बाद 37 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे. मैदान के अंदर मुकाबला जारी है. गोमाता 11 आई नंदा देवी नांदगांव बनाम आदित्य इंटरप्राइजेस पलसपे के बीच में. पहले बल्लेबाजी करते समय सिद्धांत मात्रे की टीम जरूर पहले लड़खड़ाती हुई नजर आई थी, लेकिन उसके बाद कप्तानी पारी मैदान के अंदर जरूर देखने को मिल रही है. टीम की टोटल रन संख्या 37 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी 2 ओवर का खेल यहां से बाकी है. कुणाल मते स्ट्राइक एंड के ऊपर. मैन फ्रॉम कुड़ावे टीम की एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी नजर आते हुए कुणाल मते और गेंदबाजी मार्ग पर
विनय गवंडी। विनय की पहली गेंद क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश थी वहां पर, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। एक एक्सपीरियंस भरे खिलाड़ी मैदान के अंदर नजर आते हुए विनय गवंडी। पहली गेंद रफ्तार भरी यहां पर गेंद नजर आई थी, उसके बाद जरूर डॉट गेंद की समाप्ति होती हुई बल्लेबाज कुणाल मते द्वारा। ओवर नंबर 14 जरूर गेंदबाजी करते समय नजर आ रहे। इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ताओं की भूमिका में जरूर नजर आते हुए हमारे शेखर दादा पाटिल, उसके बाद राकेश दादा वांगिलकर और विलास दादा जाधव। इन्होंने काफी मेहनत ली इस टूर्नामेंट को पार करने के लिए। फिर एक बार गेंदबाज विनय तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, गेंद लॉन्ग ऑफ की रीजन में जाएगी सीमा पार। कुणाल मते ऑन फायर, 6 रन। मास्टर पहली गेंद रफ्तार भरी थी और डॉट गेंद नजर आई 6 रनों के लिए। फिर एक बार विनय तैयार। विनय की ये गेंद कट करना चाहते थे, लेकिन ऑफ साइड से ज्यादा बाहर ये गेंद अंपायर का इशारा आता हुआ इट्स अ वाइड बॉल। एक्स्ट्रा की गेंद जरूर फेंकते हुए, और वाइड के लिए रिव्यू नहीं दिया जाएगा, इसको भी आपको जरूर ध्यान में रखना है। अंपायर डिसीजन इज द लास्ट डिसीजन। चलिए तुरंत मैच को स्टार्ट करना है दोनों टीम। पवन टकले आपसे हम जरूर विनती करना चाहेंगे। अंपायर डिसीजन इज द लास्ट डिसीजन। वाइड का इशारा है, वाइड के साथ अतिरिक्त में जरूर इजाफा होगा। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ते हुए 44 रन, 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर 4 जारी है। गेंदबाज विनय का जरूर गवंडी का पहली गेंद डॉट आई थी, उसके बाद एक करारा छक्का, उसके बाद थोड़ा दबाव नजर आता हुआ। ये जरूर छक्का मिलता हुआ नजर आया, जरूर वाइड का इशारा आता हुआ। टीम की टोटल 44, 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार विनय तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार देखिए फिर एक बार काफी अच्छी गेंद जड़ में फेंकी थी। कुणाल ने भी इस गेंद को हल्के हाथों से खेला। सिंगल रन जरूर मिलती हुई नजर आएगी। सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्कोरर की भूमिका में जरूर हमारे रायगढ़ एसोसिएशन के काफी जबरदस्त स्कोरर उमेश जी भोईर सर यहां पर नजर आते हुए। गेंदबाज विनय यहां से जरूर तैयार रहेंगे। फील्डिंग की रचना अगर बात करेंगे, खिलाड़ी जरूर वहां पर फाइन लेग रीजन में तैनात किया गया, एक खिलाड़ी मिड विकेट रीजन में, एक लॉन्ग ऑन रीजन में, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ की रीजन में तैनात किया गया, और एक खिलाड़ी डीप कवर में जरूर तैनात किया जा चुका है गेंदबाज विनय गवंडी द्वारा। 5 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर नजर आते हुए। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए सिद्धांत मात्रे गेंद को काफी अच्छी तरीके से कनेक्ट किया है। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, काउ कॉर्नर को चीरती हुई 6 रन। बघा विनंती आहे सर्व प्रेक्षकांना मैदानामध्ये जात असताना थोडस बाजूने चला, सहकार्य करा आम्हाला जरा, कारण खेळ सुरू आहे, कदाचित चेंडू लागू शकतो, दुखापत होऊ शकते, या अनुषंगाने बाजूने थोडस चला प्लीज, विनंती असेल। जरूर इस मुकाबले की बात करेंगे। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 51 रन। जब स्टार्टअप हुआ था मैंडेटरी पावर प्ले में 5 रन के ऊपर 2 सफलता प्राप्त की थी गेंदबाज मयूर ने, लेकिन उसके बाद सिद्धांत मात्रे ने काफी अच्छी तरीके से इस मैच को हैंडल किया है। इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप इस गेंद को फेंका था, सिंगल पूरा किया, दूसरे के लिए चालाकी देखिए, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। जरूर खतरा वहां पर था, लेकिन फील्डिंग की ज्यादा जरूर वहां पर जल्दबाजी में ये गेंद हाथ से चिटकती हुई और 2 रन भी पूरे होते हुए। सिद्धांत मात्रे अब ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने आप के पास रखना चाहेंगे, क्योंकि रन सब जरूर इस टीम के लिए ज्यादा बनाना चाहेंगे ये खिलाड़ी। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 53 रन, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद शेष। गेंदबाज विनय तैयार। इस बार देखिए स्ट्राइक क्यों लिया था पिछली गेंद के ऊपर। 9+6 7 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर।
और काफी करारा छक्का बल्लेबाज सिद्धांत मात्रे के बल्ले से आता हुआ। तो +6-7 रन इस गेंद के ऊपर टीम की टोटल अब बढ़ती हुई नजर आ रही है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 60 रन, 60 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए कप्तान सिद्धांत मात्रे। अगर सिद्धांत मात्रे की बल्लेबाजी का विश्लेषण करेंगे तो बल्लेबाजी करते समय काफी अच्छे अभी तक 3 छक्के लगाए अपने पारी में। 13 गेंदों में 39 रनों की पारी पर खेल रहे हैं सिद्धांत, और कुणाल मते भी उनका काफी अच्छी तरीके से साथ निभाते हुए एक छक्के और एक चौके की मदद से अच्छी बल्लेबाजी साझेदारी बना रहे दोनों खिलाड़ी। फिर एक बार इस ओवर की अंतिम गेंद, जरूर वहां पर फ्री हिट था इस गेंद के ऊपर। धाव आहे का पण रन धावू शकते ना कॅच घेतली तरी. नाही नाही पण आता घेतल्यावर स्टॉप होतो ना ते. कॅच घेतलेली आहे, कॅच घेतलेली आहे. आहे की नाही ठीक आहे ना, नाही ऐकलं सिद्धांत आहे ना. रन आहे, स्ट्राईकला सिद्धांत आहे ना. हॅलो, पण या बॉलवर काय आहे? एक सिंगल. ओके, बघा अगदी आपण पाहू शकाल आपलं जे मैदान आहे ना ते मैदान गावाच्या अगदी मध्ये आहे. पूर्वी इकडे घरं म्हणजे आपण पाहिलं तर वस्ती कमी होती, परंतु आता जर पाहिलं ना सर्व घरं आहेत आणि मोजकीच घरं होती अगदी, आणि त्याच्या आजूबाजूला ही सर्व घरं जे पाहत आहे संतोषजी आपण पाहिलं तर खूप सहकार्य त्यांचं आहे. मग सुशांतजी वेदक असतील, शिवरामजी ठोंबरे, बाळारामजी टकले असतील, संतोषजी कोंडिलकर, मुरलीधर गोरे, उत्तम नितीन वाजेकर असतील, अमर भोपी असतील, आमचे भाऊजी प्रकाश असतील, अंकुश ठाकूर, भरतजी चौधरी, साईकृपा फार्म हाऊस आणि अरुणजी चौधरी असतील. म्हणजे या सर्वांचं इतकं सहकार्य आहे. जेव्हा शिरडोन संघ जरी गावातील सर्व मुलं जरी इथे प्रॅक्टिस करत असली, चेंडू इतके जात आहेत त्यांच्या अगदी घरांवर पडतायत, मग पत्रे कौलं ही सारी फुटतायत सुद्धा, परंतु त्यांना कधीच बोललं जात. फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे की आपल्या गावाचा क्रिकेट उंचावला पाहिजे, आपल्या गावाचा क्रिकेट चांगला झाला पाहिजे आणि आपल्या गावामध्ये नंबर्स आले पाहिजेत. आणि ज्या स्पर्धा होत आहेत ना त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 4 दिवस 3 दिवस इतका त्यांना त्रास होत असेल, नाईट स्पर्धा, डे स्पर्धा, परंतु कधीही त्यांच्या तोंडामधून कधी कोणता शब्द पाहायला मिळत नाही. हे सहकार्य आहे आणि हे त्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे आणि तेच पाहायला मिळत आहे. आणि सर्वांचं सपोर्ट आणि सहकार्य आहे, सर्वांचं मनपूर्वक. मी असेल, शेखर पाटील असेल, आमचे संतोषजी चौधरी असतील, राकेश वांगीलकर असतील, विलास असतील, मग ज्या टुर्नामेंट आणि सर्व आपली लीग, सर्वांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सौरभ पाटिल पहली गेंद डॉट आई थी, उसके बाद इस गेंद के ऊपर हल्के हाथों से 2 रन पूरे करते हुए नजर आए. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आ रही है. 63 रन, 63 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर की 4 गेंदें शेष और जरूर अंतिम ओवर यहां से जारी है गेंदबाज का. शॉर्ट पिच गेंद जरूर वहां पर पुल करना चाहते थे, आसानी के साथ ये सिंगल पूरा. और अब देखिए सिद्धांत जरूर वहां पर सिंगल के साथ संतुष्ट रहते हुए नजर आ रहे. सिंगल की मदद से टोटल 64 रनों के ऊपर यहां पर पहुंचता हुआ नजर आ रहा है. इस ओवर की 3 गेंदें शेष. अब कुणाल मते इस खिलाड़ी को जरूर बड़े हिट यहां से दागने होंगे. 64 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 ओवर का ये मुकाबला. और ये मैदान ऐसा है कि इस मैदान के ऊपर कोई भी टारगेट सेफ नहीं माना जाता है. इस बार देखिए अच्छा शॉट यहां पर आता हुआ लॉन्ग ऑन की रीजन में. खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है और विकेट मिलता हुआ नजर आएगा. बल्लेबाज कुणाल की पारी यहां पर समाप्त होती हुई.
थैंक यू डीजे। विकेट मिलता हुआ नजर आ रहा है और इन दोनों की अब साझेदारी यहाँ पर तोड़ती हुई 61 रनों की साझेदारी सिद्धांत मात्रे और कुणाल मते इन दो बल्लेबाजों ने की। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 2 गेंदों का खेल यहाँ से शेष है। गेंदबाज सौरभ पाटिल यहाँ से तैयार रहेंगे। सामने बल्लेबाज आविष्कार पाटिल, सबसे कातिल आविष्कार पाटिल। आविष्कार को आने वाली 2 गेंदों के ऊपर जरूर यहाँ पर बड़े हिट दागने होंगे। गेंदबाज सौरभ तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से पैवेलियन एंड से गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद थी, काफी अच्छा शॉट, जरूर तीर की तरह सीधा इस शॉट को खेला था। सिंगल पूरा, दूसरा रन भी यहाँ पर आसानी के साथ पूरा होता हुआ नजर आ रहे हैं दोनों बल्लेबाजों के साथ। 2 रनों के मदद से टीम की टोटल आगे बढ़ते हुए स्कोर कार्ड पर लगते हुए 66। चलिए नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा। राहुल बैकर और वरद भगत, टॉस के लिए आपको तुरंत संपर्क करना है। इस ओवर के अंतिम गेंद सौरभ तैयार। इस बार देखिए बड़ा हिट खेलने की कोशिश, रफ्तार ज्यादा थी इस गेंद में। ओवर की समाप्ति होती हुई नजर आएगी। 5 ओवर के समाप्ति के बाद टीम आदित्य इंटरप्राइजेस प्लस पे इस टीम ने टोटल रन बनाए। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 66 रन और 67 रनों का टारगेट रखा है टीम आई गौ माता 11 नंदा देवी नांदगांव टीम के सामने। ये टारगेट किस तरीके से चेस होगा अगले सत्र में जरूर सुनेंगे, लेकिन जाएंगे टॉस बॉक्स में जहां पर राहुल भाईकर और भरत भगत जरूर टॉस करते हुए नजर आएंगे। हेलो हेलो चेक। तर नक्कीच 2 संघ दरम्यान टॉस केलं जाईल। 66 झाल्यात, 67 धावांचं टार्गेट आहे। टॉस नक्कीच या ठिकाणी केला जातो। आजचा फायनल डे आहे आणि फायनल डे मधील दुसरा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। तनिष ऑटोमोबाईल मैत्री 11 प्लस पे आणि AR वॉरियर्स प्लस पे 2 संघादरम्यान। हेड मागितलाय आणि हेड आलाय। टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? पहिले आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय। अतिशय धाडसी निर्णय घेतलाय, तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देतो आणि लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी नक्कीच 66 धावा बनवल्यात आणि 67 धावांचं टार्गेट ठेवलंय। ते नक्कीच मनीष फडके यांच्या संघासमोर। चला फिल्डिंग लावायचं आहे सिद्धांत। चला फिल्डिंग लावा आणि सलामीसाठी चला उतरायचं आहे आपण। टार्गेट आहे तब्बल 67चा। असं वाटलं नव्हतं की
धावा जमतील, धावा होतील, परंतु 61 धावांची पार्टनरशिप कुणाल मते आणि सिद्धांत म्हात्रे. सिद्धांत म्हात्रेच्या बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर तब्बल त्यानं 43 धावा जोडल्या. 17 बॉलमध्ये 3 षटकार 3 चौकार. आणि कुणाल मतेनं 17 धावा 10 बॉलमध्ये 1 चौकार 1 षटकार. म्हणजे सिद्धांतला त्यानं अगदी मी म्हणेन साथ दिली. त्याच्या जोरावर 67 टार्गेट. आणि आता त्या 67 धावा कशा जोडल्या जातील हे सुद्धा पाहायला मिळेल. आमचे कुडाव्याचे स्वप्नील पाटील यांचं आगमन सहर्ष स्वागत असेल आपलं या. चला फिल्डिंग लावा आणि चला पंच आपण सामना सुरू करूया. 30 बॉल आणि 67चा टार्गेट. कोण असेल आजच्या 4 संघांमधून कोण असेल सुपर 4 साठी क्वालिफाय होणारा संघ, कोणाला संधी मिळेल, कोण पुढे जाईल, या मॅच मधून कोणता संघ जिंकेल, आणखी एक संधी कुणाला मिळेल, त्यानंतर विनर विनर लुजर लुजर या साऱ्या गोष्टी अगदी लीगच्या माध्यमातून आपण पाहत आहे. RPL फॉर्मॅट, त्यानंतर याच मैदानावर RPL फॉर्मॅट सुद्धा आपण पाहिला. रायगडमध्ये दिग्गज संघ आणि दिग्गज खेळाडू रायगडामध्ये कोहिनूर हिरे या मैदानावर येत असताना आपण पाहिलं होतं. आणि मग त्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा आताच किंग शिरडोणकर पुरस्कृत आपण पाहिले असेल. क्रांतीवीर चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रभाकर जी टकले, प्रतिकेश वाजेकर, पवन मुकादम आणि अमित टकले यांना सुद्धा आपण पाहिलं. काय जबरदस्त देखणं आयोजन होतं. परंतु त्यानंतर मात्र खूप साऱ्या स्पर्धा संतोषजी चौधरी सर पेंडिंग आहेत आता मला वाटतं शिरडोनच्या मैदानावरच्या, कारण त्या 10 गावसाठी पेंडिंग ठेवल्या गेल्या. ही लीग झाल्यानंतर सर्व स्पर्धा इथून सुरू होतील. येणाऱ्या 20 तारखेला सुद्धा 1 दिवसाची स्पर्धा असेल. त्यानंतर SSC ट्रॉफी असेल आणि त्यानंतर वन डे शो बरेचसे पाहायला मिळतील. SSC शिरडोन प्रीमियर लीग, SPL असेल आणि मग गाव चषक या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. असं परिपक्व असं हे शिरडोन गाव आहे आणि शिरडोन गावानं दिलेलं प्रेम आम्हाला खूप सारं बऱ्याच वर्षापासून राहिलंय. कारण हे व्यासपीठ आम्हाला मिळालं आणि त्या व्यासपीठानंतर एक वेगळी प्रसिद्धी मिळाली. आणि आज मात्र असती स्लोवर काळजी घेत चला जरा, कारण मैदानावर तुम्ही पाहताय पूर्णपणे सर्व बाजूला अगदी मातीच माती. थोडीशी काळजी घ्या शरीराची. नक्कीच ज्या वेळी शिरडोनच्या मैदानावरती सामने असतात, शेखर पाटील यांच्याशिवाय ते सामने अपूर्णच आहेत. त्यामुळे अर्धे शिरडोणकर म्हणायला काहीच हरकत नाहीये शेखर दादा पाटील यांना. नाही नक्कीच. आणि नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा सांगितलं की या व्यासपीठावर जो बसेल किंवा या व्यासपीठावर ज्याला संधी मिळेल तो नक्की यशस्वी होतो. आणि बरेचसे खेळाडू सुद्धा इथे पाहिले. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, खोलामध्ये टाकला होता, खोलवर टप्प्याचा बॉल होता. या बॉलवर मात्र उत्तर हवं तसं नव्हतं कुणालच्या समोर जयेश. आणि त्यानंतर चला तिसऱ्या पंचांची कामगिरी केली जाईल. चला विनंती असेल ऑन स्क्रीन आपण पाहूया. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. यावेळेला शॉर्ट पॉइंटला काही जबरदस्त व्ह्यू पाहायला मिळतोय. आमच्या अगदी आपल्या समर्थ लाईव्ह त्यांच्या माध्यमातून पूर्ण ग्राउंडचा हा नजारा जबरदस्त पाहायला मिळतोय. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं छायाचित्रण पाहायला मिळेल. मैदानाचा पूर्ण व्ह्यू, लोकेशन या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला
अगदी ऑन साइडला आपण पाहत आहे शॉर्ट मध्ये सिलिमिडॉनला फिल्डिंग केली जाते आहे अक्षयच्या माध्यमातून. गेल्या वर्षी स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी श्री महालक्ष्मी वॉरियर्स टीम मध्ये अक्षय होता. खूप चांगला खेळ त्याचा राहिला होता गेल्या वर्षी. परंतु खेळाडू लिलाव प्रक्रिया म्हटली तर प्रत्येक खेळाडू हा चेंज होत असतो आणि मग त्यानंतर आपण पाहिलं तर या बॉलवर आली आणखी एक सिंगल टीमची धावसंख्या जोडली ती 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 7 धावसंख्या. यावेळेला आणखी एक खुलवट टप्प्याचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेतन कुडले एक सिंगल रन्स घेतोय. त्याच्या बरोबर जयेशला आपण पाहू शकाल सिंगल नव्हता 5 बॉल मध्ये खर्च केल्या 8 धावा. एक चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये करतोय. P1 मध्ये जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे बंधनकारक षटक रिस्ट्रिक्शन आहे 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये आणि 2 फिल्डर तुम्हाला सीमेरेषेलगत आणि चांगली गोलंदाजी. आता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न गुडघा टिकून खेळण्याचा प्रयत्न होता. तो त्याचा फेवरेट शॉट आहे जयेश परंतु इथून बीट केलंय त्याला स्लोवर व्हेरिएशन दाखवलाय आपल्यामधील गुणवत्ता इथे दाखवली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला P1 आणि P1 मध्ये जमल्या तर तब्बल 8 धावा. टार्गेट आता 24 बॉल आणि 24 मध्ये 59 इथून लावायचं आहे. सिद्धांत चला जास्त उशीर करू नका कारण वेळ सुरू आहे. मी सन्माननीय आमचे प्रीतीशदा मुकादम यांचं इथे शुभागमन सहर्ष स्वागत असेल आपलं. त्यानंतर आमची सतीश दादा भोपी यांना सुद्धा विनंती आपण या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विश्वनाथजी खारके सुद्धा मागचा आनंद घेत आहे त्यांचं सहर्ष स्वागत. आणि दीपक दादा भोपी अगदी 40 प्लेटचे सर्व आमचे मास्टर पाहायला मिळतील. मास्टर माइंड आणि 40+ मी म्हणे शिरडोनचा संघ अगदी चांगला संघ आहे आणि त्या संघाचा खेळ सुद्धा आपण बऱ्याचशा मैदानावर पाहत असतो ना क्रमांक सुद्धा पटकावताना आपण पाहतोय. आणि त्यामध्ये मग प्रदीप मुकादम इन असल्यामुळे अगदी पाहिलं तर बॅटिंग सुद्धा तगडी आणि बॉलिंग पहिल्यापासून शिरडोन गावाची अगदी पाहिली तर चांगली बॉलिंग आहे. परंतु गेल्या वर्षी चॅम्पियन संघ आपण पाहिला संतोषजी चौधरी यांचा संघ होता. द्वितीय क्रमांक आपण पाहिला तो गो माता 11 नंदादेवी नांदगाव हर्ली क्वीन्स गेल्या वर्षी नाव होतं. यंदा आपण पाहतो गो माता नंदादेवी नांदगाव संघ पाहायला मिळेल या नावाने खेळतोय. आणि तृतीय क्रमांकावर थांबला होता भाई 11 गावदेवी सांगोर्ली. परंतु यंदा बरेचसे चेंजेस पाहायला मिळाले संतोषजी चौधरी सर. आणि प्रेक्षकांना सुद्धा अशा गोष्टी हव्या असतात अमितजी की नवीन चॅम्पियन नवीन संघ या साऱ्या गोष्टी खूप अगदी आणि यंदा आपण पाहतोय 3 संघ 3ही गावातले वेगवेगळ्या गावातील पाहायला मिळत आहेत. सुपर 4 मध्ये पोहोचलेले आजच्या दिवसामधून कोण असेल. एक 40+ लॉट सुद्धा आपण पाहिला त्यामधून सुद्धा त्यांची वैयक्तिक पारितोषिक त्यांची वेगळी सिरीज रेग्युलर साठी वेगळी सिरीज या साऱ्या गोष्टी आपण पाहत आहे. सिक्सर किंग मोस्ट 4 रायझिंग प्लेअर या साऱ्या गोष्टी वेगवेगळी पारितोषिक त्यांचं अगदी या इनिंग नंतर आपण नामोल्लेख करू. ड्रोनच्या माध्यमातून ही सर्व गोड क्षणचित्र टिपली जात आहेत. मैदानाचा व्ह्यू सर्व लोकेशन यावेळेला स्लोवर 1 पाहायला मिळतोय. गती परिवर्तन केली जाती आहे. जी गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे तो देवेंद्र मुकादम डिंडाला आपण पाहत आहे आणि ती गोलंदाजी तो करतोय. घरचं मैदान चांगला बॉल आणि या बॉलला थोडंसं टर्न केलंय स्किट केलं लेग टर्नचा बॉल आणि त्या बॉलवर मात्र जर आपण पाहिलं असेल तर डॉट चेंडू खेळताना चेतन खुडले सिकेल आपण पाहत आहे. त्यानंतर आपण पाहत आहे अगदी बॅक टू बॅक 3 विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. देवेंद्र साठी आलाय गौरव शेलर यांच्याकडून. आमचे प्रसन्न माली यांना सुद्धा विनंती असेल त्यांच्या प्रसन्न माली यांना विनंती आपण या आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल असेल
देवेंद्रचा बॉल अक्रॉस द लाईन सातत्याने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगली गोलंदाजी करतो देवेंद्र मुकादम आणि सातत्यानं ती गोलंदाजीसाठी तो माहीर आहे. त्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे आणि तेच करताना आपण त्याला पाहू शकाल. मग फुटवरचा वापर, शरीराची हालचाल खूप महत्वाची आहे. परंतु पुढचा बॉल आता कशा पद्धतीचा असेल, काय रणनीती असेल आणि या रणनीतीवर अगदी सिके चेतन खुटले मात्र काय उत्तर देतोय. यावेळेला थोडस ऑफ स्टंपवर चेंडू होता आणि डायरेक्ट हिट झाली, अक्षयने केली आहे. परंतु पंचांनी मात्र तिसरा पंचांकडे हा डिसिजन इथून रेफर केलाय. स्क्रीनवर पाहिलं जाईल फलंदाज सेफ आहे. फलंदाज पूर्णपणे पोहोचलाय क्रीज मध्ये की त्या आधी चेंडू यष्टांवर पडलाय. या साऱ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी. मग साईप्रत लाईव्ह रोशन म्हात्रे यांची टीम पाहायला मिळेल, अगदी कार्यरत आहे. समर्थ लाईव्ह पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग जवळ आणू नका. सिद्धांत चला प्लीज, डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु आपण जवळ येऊ नका, विनंती असेल. मी सांगतोय कारण संध्याकाळी जर उशीर झाला तर षटकं कमी होतील, लक्षात घ्या. येणाऱ्या सर्व संघांना ही सूचना आहे. आणि बॅट्समन सेफ असेल, सुरक्षित पोहोचले क्रीज मध्ये. या बॉलवर मात्र फक्त सिंगल आली. सिंगलनं टोटल धाव संख्या जोडली ती 11 धावा. आता राहिल्या 56 धावा. या षटकामधील आता बॉल बाकी आहेत, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे षटक दुसरं. देवेंद्र मुकादम पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेला फिरून खेळण्यासाठी चान्स दिलाय आणि चान्सला मात्र अगदी आपल्या बाजूनं झुकवत असताना जयेश हातमोडे अक्रॉस द लाईन शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला चेंडू फरार झालाय आणि येईल चौकार. ते तुरमाळ्याचे आमचे जयदीपजी कांबळे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट शाहीर आणि त्यानंतर कोडावेचे आमचे हितू शिशवे, हितेश शिशवे आणि या दोघांच्या माध्यमातून आम्हाला ही दिलेली गीतं पाहायला मिळत आहेत. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे देवेंद्र मुकादम. बॉल क्रमांक असेल शेवटचा अंतिम. परंतु या बॉलवर मात्र पुन्हा एकदा चान्स घेतलाय आणि त्या चान्सला मात्र पुन्हा एकदा तब्दिली केली त्यानं. बॅक टू बॅक येणारा हा फिरून खेळलेला फटका त्याच दिशेनं पुन्हा एकदा डीप फाईन लेग आणखी घेतोय. 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेचा चौकार. यहां से नजर आता हुआ स्ट्राइक रेंज के ऊपर चेतन खुटले. इस खिलाड़ी को कौन भूलेगा. किंजन
टूर्नामेंट की जरूर वहां पर बाइक अपने नाम की थी मैन ऑफ द सीरीज की, वो चेतन खुटले स्ट्राइक रेंज के ऊपर 18 गेंद 48 की जरूरत। पहली गेंद रफ्तार भरी गेंद यहां पर फेंकते हुए अंपायर की उंगली आसमान की तरफ, बड़ी विकेट मैदान से बाहर। चेतन खुटले बैक टू पेविलियन। गेंद के ऊपर जरूर विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। चेतन खुटले मैदान से बाहर हुए। अब चेतन की जगह संभालने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर। टीम के कप्तान मनीष फड़के स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आएंगे और कप्तानी पारी जिस तरीके से सिद्धांत ने खेली थी उस पारी को अब याद करना होगा। यहां से मनीष फड़के को 17 गेंदें शेष जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार इस बार देखिए पहली गेंद, काफी अच्छा शॉट यहां से नजर आता हुआ, वन बाउंस के साथ गेंद सीमा पार, वेलकम चौका। टाइगर प्रीमियर लीग के मुख्य आयोजनकर्ता मंगेश दादा वाकड़ीकर और उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी है इस बार। मंगेश दादा वाकड़ीकर इनका यहां पर शुभागमन होता हुआ मैं जरूर विनती करना चाहूंगा। आइए मंच के ऊपर आपका स्वागत है। गेंदबाज फिर एक बार तैयार है। मैच काफी रफ एंड टफ होता हुआ नजर आ रहा है। पहली गेंद के ऊपर काफी अच्छा चौका आया था, लेकिन इस गेंद के ऊपर वहां पर रिवर्स के जरिए खेलने की कोशिश और एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। आयुष गरत एक यंगस्टर गेंदबाज है और काफी अच्छी गेंदबाजी करते हुए इस मैदान के ऊपर नजर आ रहा है। 15 गेंदें शेष जीतने के लिए 44 रनों की जरूरत। इस बार देखिए हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, काफी अच्छा शॉट, गेंद चाहती हुई स्क्वायर लेग रीजन में, सिंगल रन पूरा। दूसरे के लिए वहां पर कोशिश भी नहीं थी वहां पर, लेकिन मिसफील्ड हुई और तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए नजर आए। समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा। 14 गेंदें 42 रनों की जरूरत। मुकाबला काफी रफ एंड टफ होने वाला है क्योंकि कप्तान अभी भी मैदान के अंदर लड़ता हुआ नजर आ रहा है। गेंदबाज आयुष फिर एक बार यहां से तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी यहां पर होती हुई नजर आ रही है आयुष द्वारा। इस बार देखिए एक और लोवर फुल टॉस की गेंद, सिंगल रन। आसानी के साथ ये सिंगल रन पूरा होता हुआ, सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ। 13 गेंदें और अब 41 रनों की जरूरत है। बल्लेबाज जयेश हाथमोड़े, इस बल्लेबाज को अब अपने हाथ खोलने होंगे क्योंकि चौकों और छक्कों की यहां पर बरसात करनी होगी। 13 गेंदें और 41 रनों की जरूरत है। इस गेंद के ऊपर यदि बड़ा हिट आता है तो टारगेट थोड़ा आसान होता हुआ यहां से नजर आ सकता है टीम गोमाता 11 आई नंदा देवी नांदगांव के लिए। फिर एक बार गेंदबाज आयुष तैयार होंगे। युवा गेंदबाज, काफी अच्छी गेंदबाजी होती हुई मैदान के अंदर। इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद थी, काफी अच्छी वहां पर फील्डिंग होती हुई नजर आ रही है। विकेट मिलता हुआ नजर आएगा। बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई। जयेश हाथमोड़े बैक टू पेविलियन। के बाद
विलास जी ज्यादा होंगे और राकेश जी वांगिलकर, इन्होंने काफी मेहनत लिया, लेकिन उनके साथ साथ जो जरूर जिन जिन हस्तियों ने यहाँ पर इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए मेहनत ली है, वो तमाम हस्तियों का हम स्वागत करना चाहेंगे। 12 गेंदे 41 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर कुणाल गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। थर्ड अंपायर जरूर वहां पर ऑन स्क्रीन चेक कर रहे हैं। गेंदबाजी मार्ग पर कुणाल, स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज मनीष यहां पर जरूर नजर आते हुए। 12 गेंदे 41 रन, टारगेट जरूर यहां पर बड़ा नजर आता हुआ, लेकिन क्रिकेट में कोई भी टारगेट बड़ा या छोटा नहीं होता है। इस ओवर के ऊपर यदि 3-4 छक्के आते हैं तो ये टारगेट चेस भी हो सकता है, लेकिन क्या वो छक्के इस मैदान के ऊपर देखने को मिल सकते हैं, ये सवाल है, और इस सवाल का जवाब आने वाले ओवर में मिल सकता है। चलिए मैच को शुरू करना है, ज्यादा वक्त खर्च कर रहे हैं आप टीम प्लस पे। कुणाल तैयार, कुणाल की जरूर थोड़ी सी हड़बड़ नजर आती भी इस मैदान के अंदर। जैसे जैसे बड़े हिट आएंगे वैसे वैसे दबाव और प्रेशर नजर आ सकता है, लेकिन क्या गेंदबाज कुणाल इस मैदान के ऊपर बड़े हिट खाएगा? 12 गेंदे और 41 रनों की जरूरत है। कड़ी मेहनत करनी होगी इन दोनों खिलाड़ियों को। गेंदबाज कुणाल तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। कुणाल की पहली गेंद ब्लॉक हॉल में फेंकी, बल्लेबाज यहां पर आउट होते हुए नजर आएंगे। एलबीडब्ल्यू, लेग बिफोर द विकेट। कप्तान बैक टू पेविलियन। सन्माननीय स्वप्नीलजी पाटील यांचं या ठिकाणी शुभाग बनवत असताना पाहायला मिळते, त्यांना देखील आम्ही विनंती करू या पण व्यासपीठावरती। 11 गेंदे और 41 रनों की जरूरत है। कुणाल ने पहले गेंद के ऊपर कप्तान को पेविलियन का रास्ता दिखाया। यहां पर गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार होंगे। सामने बल्लेबाज सौरभ के लिए इस बार ये गेंद डंडी गोल होती हुई लगातार दूसरी सफलता मिलती हुई नजर आ रही है। सौरभ पाटिल यहां से जरूर मैदान से बाहर होते हुए। गेंदे और 41 की जरूरत थी। पहले 2 गेंदों के ऊपर 2 सफलता यहां पर प्राप्त करते हुए कुणाल, मतलब समीकरण काफी बड़ा नजर आता है। 10 गेंदे शेष और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। 9 स्ट्राइक रेंज के ऊपर पवन टकलेल, लेकिन ये मुकाबला अब जरूर हद से बाहर जाता हुआ नजर आ रहा है। 10 गेंदे और 41 की जरूरत में बल्लेबाज मयूर फड़के मैदान के हर्षद पाटिल ने बल्लेबाज मैदान के अंदर नजर आते हुए। गेंदबाज कुणाल गेंदबाजी मार्ग पर तैयार और हैट्रिक। हैट्रिक की गेंद हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद चाहती हुई लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में यहां पर कैच पकड़ते हुए नजर आएंगे। हैट्रिक पूरी होती हुई और विकेट मिलता हुआ नजर आ रहा है यहां पर कुणाल को।
जरूरत। 8 गेंदे और अब 40 रन प्रति गेंद के ऊपर यहाँ पर अब बड़े हिट की जरूरत है। आठ गेंदे और 40 की जरूरत। पवन टकले स्ट्राइक रेंज के ऊपर। पवन टकले का ये होम ग्राउंड है तो जरूर यहाँ पर एडवांटेज इस खिलाड़ी के लिए रहेगा, लेकिन समीकरण काफी बड़ा नजर आता है। 8 गेंदे और 40 रनों की जरूरत है। गेंदबाज कुणाल फिर एक बार तैयार। इस बार देखिए काफी बड़ा हिट आता हुआ, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर कोशिश करते हुए और काफी अच्छा कैच पकड़ते हुए नजर आ रहे हैं। विकेट का पतंग होता हुआ सुमित पाटिल गेंद के नीचे थे, काफी अच्छा कैच। और यहां पर पवन टकले भी मैदान से बाहर होते हुए। मिळते तसेच मॅडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। सिरडोन मध्ये बरेचसे समालोचक आम्हाला पाहायला मिळतात आणि नक्कीच एक समालोचक आमच्या व्यासपीठावरती देखील आहेत, ते नक्कीच आमचे मित्र गुलशन पाटील आणि 3 भाषा अवगत असणारे मॅडी यांना देखील आम्ही विनंती करू आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत है। तो जरूर यहाँ पर एक और विकेट मिलता हुआ इस ओवर की ये 34 सफलता है गेंदबाज कुणाल के लिए। टीम की टोटल रन संख्या जरूर स्कोर कार्ड के ऊपर रखते हुए 32 रन। संदीप मालकर मैदान के अंदर आते हुए 7 गेंदे शेष जीतने के लिए 40 की जरूरत। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रीतम जी टकले इनका भी यहाँ पर शुभागमन होता हुआ, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। चलिए मैच को थोड़ा सा स्पीड अप करना है। टीम के कप्तान सिद्धांत मात्रे आपसे हम बार बार जरूर विनती करना चाह रहे हैं। मिलिंद जी पाटिल साहब इनका यहाँ पर शुभागमन होता हुआ। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद शेष है कुणाल की। काफी अच्छी गेंदबाजी, 4 विकेट इस ओवर में कुणाल ने प्राप्त किए हैं। कुणाल तैयार। इस बार देखिए कट कर दिया इस गेंद को, काफी अच्छा शॉट, गेंद जाती हुई डीप पॉइंट रीजन में, सीमा रेखा के बाहर, चौका। छह गेंदे शेष जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। चलिए टीम मीटिंग मत लीजिए, अब तुरंत आपको फील्डिंग को सजाना है क्योंकि आज 10 मुकाबले। तो हम बार बार आपसे विनती करना चाह रहे हैं सिद्धांत जी मात्रे। छह गेंदे और 36 की जरूरत। 6 गेंदों के ऊपर 6 छक्के क्या इस मैदान के ऊपर लग पाएंगे? यदि लगते हैं तो इस खिलाड़ी का नाम आने वाले 3-4 साल इस मैदान के ऊपर गूंजता हुआ नजर आएगा। कौन है बॉलर, कौन है? गेंदबाज आविष्कार पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। सन्माननीय विजयजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळते। त्याचबरोबर AR वॉरियर्सचे संघ मालक राजनजी वारके साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय। 6 गेंदे शेष जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। काफी जरूर बड़ा मुकाबला मैदान के अंदर नजर आता है। क्या ये 6 छक्के लग पाएंगे इस मैदान के अंदर? चलिए मैच को शुरू करना है, काफी वक्त खर्च कर रहे हैं। 6 गेंदे और 36 की जरूरत। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज मयूर फड़के। इस बार देखिए मयूर के बल्ले से यहां पर काफी अच्छा शॉट, कैच जरूर लपकने का मौका था लेकिन कैच छूटता हुआ और जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज को। लेकिन इस कैच से उतना फर्क नहीं पड़ सकता है क्योंकि अब 5 गेंदे शेष जीतने के लिए 35 रनों की जरूरत। 5 गेंदे और 35 की जरूरत।
गेंदबाज आविष्कार पाटिल मैदान के अंदर नजर आते हुए राइट आर्म ओवर द विकेट से आविष्कार की यह गेंद काफी अच्छा शॉट नजर आता हुआ, गेंद जाती हुई डीप कवर रीजन में सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलते हुए। अब 4 गेंदें और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। टारगेट काफी बड़ा नजर आता हुआ, अब जरूर नामुमकिन सा टारगेट नजर आता हुआ। मैडी जरूर हमारे कमेंटेटर इनका यहाँ पर शुभ आगमन होता हुआ। इस बार देखिए अच्छी गेंद यहाँ पर गुड लेंथ के ऊपर इस गेंद ने टप्पा खाया था, उसके बाद थोड़ी सी उछाल नजर आई और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। औपचारिकता बाकी है, 3 गेंदें शेष और 34 की जरूरत। नेक्स्ट मैच के लिए रेडी रहना है। राहुल भाईकर जिस कप्तान ने टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है, फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए अच्छा शॉट लेट आता हुआ, ये छक्का बल्लेबाज मयूर फड़के इस बल्लेबाज के बल्ले से। अट्ठाईस की जरूरत। डीजे मास्टर भी अब जरूर रंग में आते हुए नजर आ रहे हैं। इस बार देखिए स्लोवर वन फेंकी गेंदबाज ने और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। छक्का आने के बाद यहां पर कमबैक करते हुए गेंदबाज। 28 की जरूरत है, 1 गेंद शेष, 1 गेंद और 28 जरूर टारगेट काफी बड़ा नजर आता हुआ। औपचारिकता बाकी है, गेंदबाज आविष्कार तैयार और आज के फाइनल डे का पहला मुकाबला यहां पर तकरीबन जीतते हुए नजर आ रहे टीम के कप्तान सिद्धांत मात्रे। इस गेंद के ऊपर भी छक्का आता हुआ। 21 रनों के साथ ये मुकाबले को जीता है टीम आदित्य इंटरप्राइजेस प्लस पे इस टीम ने। चलिए नेक्स्ट मैच के तरफ हम जाएंगे जहां पर मैदान के अंदर मुकाबला नजर आएगा। राहुल भाईकर जिस टीम के कप्तान है और एआर वॉरियर्स बनाम तनिष ऑटोमोबाइल्स एंड मैत्री 11 प्लस पे के बीच में फील्डिंग का जरूर यहां पर फैसला आता हुआ। तनिष ऑटोमोबाइल एंड मैत्री 11 प्लस पे के लिए भरत भगत। चलिए फील्डिंग की रचना तुरंत आपको करनी है और दोनों भी टीम शेक हैंड करके इस मैच को फिनिश करना है। मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे जहां पर जरूर हमारे साथी स्कोरर हमें बताएंगे इस मैच के मैन ऑफ द मैच। जिस खिलाड़ी ने बल्लेबाजी करते समय टीम संकट में थी और संकट मोचक की भूमिका निभाई थी, टीम के कप्तान कुल सिद्धांत मात्रे मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए बल्लेबाजी करते समय रन बनाए। 17 गेंदे और 43 रनों की काफी अच्छी पारी के लिए वो सिद्धांत मात्रे मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए और मैन ऑफ द मैच का खिताब देंगे हमारे जरूर दोस्त प्रभाकर जी टकले और विजय जी भोईर साहब। इनके हाथों से जरूर मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा सिद्धांत मात्रे इस खिलाड़ी को। हमारे दोस्त यहां पर मैडी इनका शुभागमन होता हुआ, उनसे विनती करना चाहेंगे आइए आप मंच के ऊपर और आपकी कमेंट्री के लिए हम काफी तड़पते हुए नजर आ रहे हैं। आने वाले मैच में जरूर कमेंट्री उनकी हम सुनेंगे। चलिए प्रैक्टिस के लिए आपको ज्यादा वक्त नहीं दिया जाएगा, तुरंत जरूर अपने हाथ वहां पर खुले कीजिए और मुकाबले की शुरुआत जरूर होती हुई नजर आएगी। आने वाला मुकाबला एआर वॉरियर्स प्लस पे बनाम आदित्य इंटरप्राइजेस प्लस पे के बीच में नजर आता हुआ। तनिष ऑटोमोबाइल एंड मैत्री 11 प्लस पे के बीच में यह मुकाबला जरूर होता हुआ नजर आएगा और आने वाली मैच की कहानी सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर गुलशन पाटिल इनकी कहानी।
हॅलो, चला सामना स्पीडअप करायचा आहे. आज फायनल डे आहे. 10 गाव प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. आमचे ऑर्गनायझर शेखरदादा पाटील असतील, त्यानंतर टोटल 10 गाव आपण पाहिले. राकेश वांगिलकर असतील, त्यांनी देखील आम्हाला या मंचावरती बोलण्याची ते संधी दिली, समालोचन करण्याची संधी दिली. संतोष चौधरी सर असतील, त्याच दरम्यान 10 गावचा सपोर्ट या स्पर्धेला लागलाय, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद करू. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील दुसरी मॅच असेल. एका बाजूला संघ असेल तनिष ऑटोमोबाईल पलसपे संघ आणि त्यांना फाईट करेल संघ असेल KR वॉरियर्स, AR वॉरियर्स